तर तुमचं स्वागत आहे दुबई UAE मध्ये, अबुधाबी, जिथे तुम्ही असाल तिथे जॉब शोधणं ही एक कला आहे असं समजावं लागेल. तर मग मी इथे येऊन 3 वर्ष झाले आणि मी नोकरी शोधली आणि मला नोकरी मिळाली. तर मी प्रामुख्याने लिंक्डइन ही वेबसाईट वापरली जॉब शोधण्यासाठी. हीच जी वेबसाईट जे तुम्हाला दिसतंय आता, हे जे लॉग इन आहे हे माझं नाही आहे, माझ्या एका खास मित्राचं आहे. तर सध्या तो ओपन टू वर्क आहे. तर आपल्याला नेहमी असं ओपन टू वर्क ठेवायचं जेव्हा जेव्हा तुम्ही जॉब शोधाल तेव्हा. ते खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही दर्शवता की तुम्ही जॉब शोधताय. आणि लॉग इन झाल्यानंतर पहिले तर तुमचा प्रोफाईल पण खूप चांगला पाहिजे. म्हणजे एक तर फोटो चांगला पाहिजे आणि ओव्हरऑल सगळंच तुमचं प्रोफाईल चांगलं दिसलं पाहिजे. जर आता एक्सपिरियन्स वगैरे असेल तुम्हाला तर ठीक आहे. सर्टिफिकेशन्स, एज्युकेशन, प्रोजेक्ट्स काय केले असेल ते तुम्ही असं जेवढं जमेल तेवढं लिहायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे रिकमेंडेशन. तर रिकमेंडेशन खूप महत्त्वाचं आहे. रिकमेंडेशन म्हणजे आपल्याला कोणीतरी रिकमेंड करतंय की हा माणूस चांगला आहे बाबा असं. त्यासाठी तुम्ही तुमच्या लिडर्सला, तुमच्या टीचर्सना कॉन्टॅक्ट करून सांगू शकता की इथे आमच्याबद्दल काहीतरी लिहा वगैरे. आणि त्याचा खूप फायदा होतो. आणि जर का तुमच्याकडे मास्टर्स डिग्री असेल तर ती पण लिहा, असं आहे. आणि आता महत्त्वाचा मुद्दा, असा जॉब कसा शोधायचा. तर या जॉब्स टॅबमध्ये जायचं इथे. आणि इथे तुम्ही लोकेशन बाय डिफॉल्ट जे येतं ते घ्या. समजा तुम्ही दुबईमध्ये असाल तर युनायटेड अरब एमिरेट्स, समजा तुम्ही इंडियात असाल तर मग तुम्ही मॅन्युअली टाईप करा इथे. मी एकदा टाईप करून दाखवतो इथे. असं युनायटेड अरब एमिरेट्स असं टाईप करायचं. आणि मग ते बाय डिफॉल्ट जॉब शोधतं ज्या फील्डमध्ये तुम्ही आहात. तुमचा CV तेच इंटरनली स्टडी करतं आणि जॉब दाखवतं जे काय तुम्हाला सुटेबल आहेत. आता हा माणूस फायनान्शियल अनालिस्ट आहे म्हणून त्याला असे जॉब दिसत आहेत इथे. पण समजा तुम्ही मेकॅनिकल इंजिनियर आहात किंवा ऑटोकॅड एक्सपर्ट आहात तर मग इथे तुम्ही ऑटोकॅड असं लिहा आणि ऑटोमॅटिक फिल्टर होऊन बरेच जॉब दिसतील तुम्हाला. आणि शक्यतो इथे अप्लाय अशा कंपन्यांना करा की जिथे ॲप्लिकंट्स कमी आहेत. तर त्याच्यासाठी इथे फिल्टर प्रकार आहे. आणि फिल्टर प्रकारमध्ये मोस्ट रिसेंट आहे फिल्टर घ्यायचा. आणि खाली एक तुम्हाला दिसेल की लेस दॅन 10 ॲप्लिकंट्स म्हणून एक असतं. बघू याच्यात, हां, अंडर 10 ॲप्लिकंट्स हे आहे. याच्याने जरा आपल्याला चान्सेस जास्त वाढतात जॉब मिळण्याचे, कारण अंडर 10 ॲप्लिकंट्स म्हणजे खूप कमी लोकांनी अप्लाय केलाय तिथे असं. मग इथे सर्च केला तर तुम्हाला बऱ्यापैकी मिळतील. सिव्हिल इंजिनियर इथे यांना पण ऑटोकॅड पाहिजे. हे 25 मिनिटापूर्वीच त्यांनी ॲडव्हर्टाईज टाकली आहे आणि तिथे 3च ॲप्लिकंट्स आहेत. म्हणजे तुमचा नंबर चौथा असेल. ते इझी अप्लाय करायचं. आणि शक्यतो जो काही तुमचा खरोखर जो नंबर चालू आहे तो नंबर समजा अरब एमिरेट्सचा असला तर खूप चांगलं. नाहीतर मग इंडियाचाही देऊ शकता, पण इंडियाला ते फोन करतीलच अशी गॅरंटी नाही. पण शक्यतो UAEचा नंबर द्या, म्हणजे दुबईचा. तो 971 असतो. आता इथे तुम्हाला दाखवतो. खाली स्क्रोल करून तुम्हाला मिळेल तो नंबर. युनायटेड किंगडम येत आहे, अरब एमिरेट्स येत नाही वाटतं. बरं, या कॅन्डिडेटला बहुतेक नाही येत आहे, पण तुम्हाला येईल तर मग ते तुम्ही टाईप करा तिथे. अच्छा, इथे वरती आहे याचा. ओके. तर इथे आहे आणि UAEचा नंबर जो काय तुमचा आहे, फॉर एक्झाम्पल माझा नंबर आहे 58563961 असा टाईप करायचा आणि सबमिट ॲप्लिकेशन करायचं. तर मी करणार नाही, कारण या मनुष्याला ॲक्च्युली असा जॉब नको आहे इकडे. तर मी तो डेमो नाही देऊ शकत, ते डिस्कार्ड करतो. तर मग तुम्हाला माझ्या अकाउंटचं एकदा अजून एक डेमो देऊन बघतो, म्हणजे तुम्हाला कसं वाटतं बघूया. तर साइन आउट करायचं आणि मग इथे लॉग इन करायचं असं. आणि हे माझं प्रोफाईल आहे. तर माझा प्रोफाईल तुम्ही बघू शकता इथे, व्ह्यू प्रोफाईल्स. तर असं जितकं चांगलं जमेल तेवढं तुम्ही बनवू शकता प्रोफाईल तुमचं. आणि रिकमेंडेशन्स पण आहेत. माझ्याकडे 8 आहेत रिकमेंडेशन, तसे तुम्ही घेऊ शकता. पब्लिकेशन जे काय तुम्ही केलं असेल वगैरे ते सगळं लिहायचं. जेवढा प्रोफाईल चांगला तेवढंच चांगलं असतं ते.
आणि जॉबसाठी हीच टॅब आहे इथे, जॉब्स टॅब परत. आणि इथे युनायटेड अरब एमिरेट्स ऑटोमॅटिक येत आहे. तर आता मी आर्किटेक्ट पदासाठी जनरली अप्लाय करत असतो. तर मी आर्किटेक्ट शोधतो. तर इथे लीड आर्किटेक्टचं पद आलं आहे. तर मी इथे करून बघतो. 3 days अगो आहे, पण हे 100 आहेत तिथे. तर इथे बहुतेक सिलेक्ट होणार नाही, आधीच 100 लोक आहेत. तर मग तेव्हा आपण फिल्टर मारू. आणि इथे खाली जाऊन अंडर 10 ॲप्लिकंट्स आहेत, तर इथे फिल्टर मारू. अच्छा, एकच येतोय. कारण आर्किटेक्ट पदासाठी जास्त लोक ॲडव्हर्टाईज टाकत नाहीत तसे. तर एक हा आला आहे जॉब. ठीक आहे. ऑइल अँड गॅस फील्डमध्ये आहे. आणि थीम पार्क एकच ॲप्लिकंट आहे. आता तुम्ही महत्त्वाचं म्हणजे पगार वगैरे विचाराल, तर इथे खाली स्क्रोल करून काही काही कंपन्या पगार लिहितात, पण काही काही लिहित नाहीत. कारण ते डिस्कस केल्यानंतरच ठरवतात. तर मग इथे अप्लाय केलं, तर मग दुसरी वेबसाईट या जॉबसाठी उघडेल. काही काही जॉब्सला इझी अप्लाय पण बटन असतं. तर त्याच्याने तुम्ही पटकन अप्लाय करू शकता. इझी अप्लायमध्ये जास्त डेटा फीड करावा लागत नाही. पण आता इथे जास्त करावं लागेल. तर इथे आपण अप्लाय केला, तर संपूर्ण फॉर्म भरावा लागेल, कारण हा इझी अप्लाय नाही आहे. तर तसं तुम्ही करू शकता. इथे बऱ्यापैकी डेटा ते उचलतं आपल्या लिंक्डइनमधनं. पण काही जो नाही घेत आहे तो तुम्हाला मॅन्युअली भरावा लागेल. जसं नॅशनॅलिटी आता इंडियाचं आहे आपली. मोस्ट ऑफ द पीपल आर फ्रॉम इंडिया. जेंडर, मेल, इयर ऑफ बर्थ वगैरे, ते सगळे डिटेल्स. काही काही स्टार आहेत ते तर महत्त्वाचेच आहेत. आणि इथे सी व्ही अपलोड करावं लागेल. तर आता सध्या सी व्ही बरंच आहे. तर माझा सी व्ही नाही ॲक्च्युली हा, पण डेमो द्यायचा म्हणून असं अप्लाय असं केला मी. आणि इथे नेक्स्ट करून मग पुढे अप्लाय करू शकता. तर सध्या तसा मी जॉब शोधत नाही, नाहीतर मग उगाच सगळीकडे माझा सी व्ही जाईल, तर मी करत नाही. पण तसं एक डेमो आहे असा. आणि तुम्ही जॉब मिळण्याचे चान्सेस बरेच आहेत जर का तुम्ही हे फिल्टर्स वापरले तर. तसं अजून एक वेबसाईट आहे. तर त्या वेबसाईटचं नाव इंडीड म्हणून आहे. तर ते पण त्या या कंट्रीचं पाहिजे. कारण इंडीडची वेबसाईट प्रत्येक कंट्रीसाठी आहे. म्हणजे अरब एमिरेट्स. तर इथे पण तुम्ही जॉब शोधू शकता. ही मोस्टली अशी उघडते कारण मी या देशात आहे. पण जर का तुम्ही इंडियातनं अप्लाय केला तर ती इंग्लिशमध्ये येईल मोस्टली, मराठीत नाही येणार. तर मग इथे स्क्रोल करून कुठेतरी एक इंग्लिशचं बटन असतं. समजा नसेल तर मग आपण इथे ट्रान्सलेट टू इंग्लिश म्हणून प्रकार आहे, त्याच्याने करून ते इंग्लिशची वेबसाईटवरती अप्लाय करू शकतो इथे पण. इंडिडमधनं चान्सेस तसे आहेत, 50-50च म्हणावं लागेल सगळीकडे. कारण प्रत्येक ठिकाणी बऱ्याच लोक अप्लाय करतात. इथे आता समजा ERP कन्सल्टंट, अप्लाय फॉर दिस जॉब. तर हे रोज तुम्ही केलं, समजा रोज 10 कंपन्यांना अप्लाय केलं, तर तुमचा चान्स तसा वाढतोच जॉब मिळवण्यासाठी. 10, 50, 100 काही लिमिट नाही आहे. आणि दुसरी अजून एक वेबसाईट आहे, ती कधी कधी तिकडनं फोन येतात मला. नोकरी गल्फ म्हणून आहे. नोकरी गल्फमधनं पण मिळू शकतात जॉब्स. आणि इथे पण तुम्ही तुमचा प्रोफाईल बनवा आणि अप्लाय करा. हा माझा बराच जुना फोटो आहे. पण तुम्ही शोधू शकता. जावाचा जॉब समजा शोधायचा असेल तर इथे आहे बऱ्यापैकी जॉब्स. शारजामध्ये आहेत, पण आता हा कधी पोस्ट केला आहे, 30 days. मग याचा काही उपयोग नाही. तुम्ही सॉर्ट बाय डेट घ्या. आणि इथे पोस्टेड टुडे आहे, तर मग हा जॉब आजचाच आहे. तर इथे तुम्ही अप्लाय करू शकता असं. तर याच ट्रिक्स आहेत. जेवढं तुम्ही अप्लाय कराल तेवढं चांगलं. आणि अजून एक ट्रिक तुम्हाला सांगू शकतो मी, ती म्हणजे लिंक्ड इन कनेक्शन्स बनवायचे. आता इथे पीपल सर्च म्हणून प्रकार असतो. तर इथे तुम्ही ऑटो कॅड लिहा. समजा तुमचा ऑटो कॅड आणि इथे तुम्ही सर्च करा पीपल. म्हणजे ऑटो कॅड जाणणारे किती लोक आहेत असं. आणि लोकेशन तुम्ही अरब एमिरेट्सचा घ्या. म्हणजे तुम्हाला इथे राहणारे लोक दिसतील, इथे आहेत. आणि यांना रिक्वेस्ट करू शकता की मला तुम्ही जॉब द्या किंवा मला रेफर करा. पहिले त्यांनी कनेक्ट ॲक्सेप्ट केलं पाहिजे. तर मी आता इथे यांना कनेक्ट पाठवून देतो. यांनी कनेक्ट नाही ठेवलं म्हणजे काही काही लोक, त्यांना आवडत नाही कनेक्शन्स, मग ते कनेक्ट बटन ठेवत नाही, फॉलो ठेवतात. आता ऋतिक दिनेश, ठीक आहे.
या लोकांनी जेव्हा तुमची कनेक्शन ऍक्सेप्ट केली तेव्हा त्यांच्याशी तुम्ही चॅट करा, नंबर घ्या आणि बोला वगैरे, कनेक्शन्स वाढवा आणि मग ते तुम्हाला रेफर करेल त्यांच्या कंपनीमध्ये. तर ही एक अजून एक आयडिया आहे जॉब मिळवण्यासाठी. तर मी हे सगळंच केलं. तर मग मिळाला मला जॉब आणि बऱ्याच कंपन्यांनी फोनही केले. पण एकदा जॉब मिळाल्यावरती परत दुसरीकडे कुठे अप्लाय करतो म्हणून मी त्यांना नाही म्हणालो. तर असे ट्रिक्स आहेत जॉब मिळवण्यासाठी इकडे. आणि तुम्हाला काही मदत पाहिजे असेल तर तुम्ही मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. ऑल द आणि सर बेस्ट. ते प्रीमियमच्या रिलेटेड थोडी बघा. लिंक्डइन अच्छा. प्रीमियम. लिंक्डइन प्रीमियमचा असा खास फायदा असा काही होत नाही, फक्त तुम्हाला बऱ्यापैकी फीचर्स आहेत त्यात. कनेक्शन्स वर. हां, कनेक्शन्स वाढतात आणि लिंक्डइन प्रीमियमचा अल्गोरिदम आहे ते स्वतःहून तुम्हाला जॉब अलर्ट्स वगैरे पाठवत राहतं. आणि मी रेफर करू शकतो, तुम्हाला 2 महिने फ्री मिळू शकेल. आय कॅन रेफर. तुम्हाला रेफर ए फ्रेंड करून टाकतो. शेअर रेफरल. त्याचे 10 अवेलेबल. Copy. I will send it to you. Then you can refer somebody. So 10 people will get रेफरल्स. ओके. असं आहे. आणि लिंक्डइन प्रीमियम डिस्काउंटेड प्राईसमध्ये मिळतं. आपल्या इंडियामध्ये बरेच कनेक्शन्स आहेत ते लिंक्डइन कंपनीतच कामाला आहेत, तर ते त्यांच्याकडे वाउचर्स असतात, तर मग अर्ध्या किमतीत किंवा 10% तुम्हाला मिळून जाईल. सो लिंक्डइन ओके. प्रीमियम तसं महाग आहे बऱ्यापैकी. पण या फीचर्स तुम्हाला थोडक्यात सांगायचं म्हणजे ते अलर्ट्स पाठवतं आणि लिंक्डइन लर्निंग तुम्हाला फ्री मिळतं त्याच्यात. तर लिंक्डइन लर्निंगमध्ये लिंक्डइन लर्निंग हा हेच आहे ते. लिंक्डइन लर्निंगमध्ये बरेच कोर्सेस असतात जे मी करत असतो. त्याच्यात समजा ऑटो कॅडचाच बघा असेल एखादा कोर्स, तुम्ही करू शकता. अच्छा, हा कोर्स आहेच, बऱ्याच लोकांनी लाईक केला आहे, 4.8 रेटिंग आहे, 5 तासाचा आहे. हा कोर्स तुम्हाला फ्री मिळेल जर का तुमच्याकडे लिंक्डइन प्रीमियम असेल तर. तर हा एक फायदा आहे. आणि जॉब्स मिळवण्यासाठी पण तुम्हाला कनेक्ट रिक्वेस्ट वगैरे अनलिमिटेड कनेक्शन्स करता येतात आणि काही काही कनेक्शन्सचे ईमेल ॲड्रेसेस पण दिसतात तुम्हाला. तो एक फायदा आहे लिंक्डइन प्रीमियमचा. आता इथे HR जर का शोधला आपण, तर बरेचसे HR लोक असतात आपल्या कंपनीमध्ये किंवा आजूबाजूला किंवा या देशात. आता ही एक हायरिंग आहे बघा. तर बरेचसे HRs ते हायरिंग लिहितात तिथे. त्यांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट करायचं आहे. ते हेड ऑफ HR आहे, म्हणजे खूप मोठ्या पदावरती आहे, बरेच फॉलोअर्स वगैरे आहेत. यू कॅन कॉन्टॅक्ट दिस पर्सन. इफ यू हॅव प्रीमियम देन दिस मेसेज बटन विल बी ॲक्टिव्ह फॉर यू. सर्चिंग फॉर जॉब. Few of my friends are looking for job. Can I send your LinkedIn profile to them? ओके. रिराईट विथ AI घ्या मिळू शकतं तुम्हाला जर का तुमच्याकडे लिंक्डइन प्रीमियम आहे. मेक इट कॅज्युअल, मेक इट फॉर्मल. ओके. हाय, आय वुड लाईक टू शेअर युअर लिंक्डइन प्रोफाईल. तर मग हे ऑटोमॅटिकली ग्रॅमॅटिकली करेक्ट वगैरे केलं आणि त्याने सांगितलं, तसा एक फीचर आहे. तर यांचं नाव लिहिलं जरा त्यांनाच जरा बरं वाटेल. आरे रश मीना. ओके. ठीक आहे. मी सेंड. असा एक फायदा आहे प्रीमियमचा. प्रीमियम इथे दिसतं. आणि ओके. आणि जे लोक आपलं प्रोफाईल बघतात त्यांना पण आपला प्रीमियम टॅग दिसतो, म्हणजे सिन्सिअरली जॉब शोधतोय वगैरे असं प्रतीत होतं. त्यामुळे लिंक्डइन प्रीमियम ओव्हरऑल तसं फायदेशीरच आहे. पण तसं ते थोडं कॉस्टली आहे. पण आपल्याला समजा 2 महिने जॉब नाही आहे, तर मग अजून 1 महिना जॉबलेस घालवायचा आहे का, त्याच्यापेक्षा थोडे पैसे टाकून लिंक्डइन प्रीमियम घ्या आणि त्याच महिन्यात तुम्हाला जॉब मिळू शकेल. असा विचार करून तुम्ही लिंक्डइन प्रीमियम घेऊ शकता. कारण पगार तर बऱ्यापैकी आहे. एवढा पगार आहे एवढा तर याची फी नाही आहे. पगाराच्या अर्धी किंवा पावपटच असेल याची किंमत. तसं आहे ते. तर असा विचार करून मी घेतलं होतं लिंक्डइन प्रीमियम, आणि एकदा घेतलं की ते वर्षभर चालतं असं. ओके. ठीक आहे. ऑल द बेस्ट. ओके सर. थँक्यू. ओके.